शिर्डीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाल्यानंतर विखे गटाच्या अनेकांचा हिरमोड झाला होता। नगराध्यक्षपद असणाऱ्या व्यक्तीला साई संस्थांमध्ये विश्वस्त होण्याचा मान मिळत असल्याने अनेकांना या पदाची अपेक्षा होती। परंतु नगराध्यक्षपद आरक्षित झाल्यानंतर विखे गटातील अनेक इच्छुकातून जयश्री थोरात यांना ही उमेदवारी देण्यात आली। जयश्री थोरात हे यापूर्वीही शिर्डीच्या नगराध्यक्ष राहिले आहेत। यावेळी विखे गटाने त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली असून शिर्डीची निवडणूक शेवटच्या टप्प्यात चांगलीच रंगली आहे। काय सुरू आहे विखेंच्या शिर्डीत याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। शिर्डी नगर परिषदेवर गेल्या कित्येक वर्षे प्रशासक होता। त्यापूर्वी म्हणजे 2014ला झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत मंत्री राधाकृष्ण विखे हे काँग्रेसमध्ये होते। काँग्रेसमध्ये असताना या पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे 10, भाजपचे 3, शिवसेनेचा 1, मनसेचा 1 आणि 2 अपक्ष उमेदवार निवडून आले होते। परंतु विखे भाजपमध्ये आल्यानंतर नगराध्यक्षपद हे भाजपच्याच वाट्याला गेले। काँग्रेसमधून निवडून आलेल्या नगरसेवकांनी विखेंसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने विखे गटाचे म्हणजेच भाजपचे संख्याबळ 10 वरून 13 झाले। त्यावेळी विखे समर्थकातून जगन्नाथ गोंदकर हे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते, तर मूळ भाजपचे कट्टर समर्थक शिवाजी गोंदकर हेही इच्छुक होते। शिवसेनेच्या अनिता जगताप यांनाही नगराध्यक्ष होण्याची इच्छा होती, परंतु अखेरच्या क्षणी इतर दोन्ही उमेदवारांनी माघार घेत भाजपच्या शिवाजी गोंदकर यांना नगराध्यक्ष होण्याची संधी दिली। आता यावेळी विखे भाजपात असून नगराध्यक्ष पदही आरक्षित आहे। गेल्या वेळी भाजपचा नगराध्यक्ष होण्यासाठी इतरांची मदत घेण्याची वेळ आली होती, परंतु यावेळी विखे विरोधकांना व्हाईट वॉश देण्याच्या तयारीत आहेत। मंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे यांनी शेवटच्या टप्प्यात गेल्या 2 दिवसांपासून शिर्डीत लक्ष घातले आहे। प्रभागनिहाय बैठका व रॅलीला उपस्थित राहून विखे पितापुत्रांनी शिर्डीतील कार्यकर्त्यात जोश भरला आहे। शिर्डी नगरपालिकेत ऐतिहासिक विजय मिळवण्याच्या उद्देशाने रणनीती आखली जात आहे। गेल्या काही वर्षातील शिर्डीतील विखेंचे वाढलेले वजन पाहता यावेळी शिर्डी नगरपंचायतीत विखे गट ऐतिहासिक विजय मिळवेल अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे। दुसरीकडे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असणाऱ्या जयश्री थोरात यांचा साधेपणाही लोकांना भावलेला दिसत आहे। अध्यक्षपदाचा फॉर्म भरल्यावर दुसऱ्या दिवशी हातात पिशवी घेऊन आठवडे बाजारातील त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता। या व्हिडिओनंतर विखे कुटुंब सर्वसामान्यातील नेतृत्व गुणांना वाव देतंय अशा चर्चा राज्यभर रंगल्या। शिवाय राज्यात सुरू असलेल्या मराठा ओबीसी वादावरही विखेंनी शिर्डीत घातलेली सुखद फुंकरही चांगलीच चर्चेत आली। ओबीसी समाजाच्या व अपक्ष उभे असलेल्या महिला उमेदवारासाठी भाजपच्या मराठा समाजाच्या उमेदवारांनी येथे माघार घेतली। या प्रकरणात माजी खासदार सुजय विखेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राधाकृष्ण विखे पाटील यांना साक्षी ठेवत हा निर्णय घेतला। सुजय विखेंच्या निर्णयाचीही चांगलीच चर्चा झाली। भाजपच्या उमेदवाराची माघार घेत राज्यात व शिर्डीत सुरू असलेल्या मराठा ओबीसी वादाच्या विखारी प्रचाराला भाजप व विखेंनी तिलांजली दिली। हा एक आदर्श निर्णय समजला गेला। विखे कुटुंबाच्या याच निर्णयाची छाप सध्या शिर्डीतील पालिका निवडणुकीत स्पष्ट दिसत आहे। सर्वसमावेशक राजकारण करणाऱ्या विखे कुटुंबामुळे शिर्डीत गेल्या काही वर्षात कोट्यावधींची विकास कामे झाली। शिवाय शिर्डी शांत व स्वच्छही झाले। शिर्डीत दवाखाने, रस्ते, वीज, पथदिवे, स्वच्छता, ड्रेनेज या बाबतीतील लक्षणीय बदलले। MIDC मंजूर झाल्यानंतर राहता व शिर्डी परिसरातील तरुणांच्या रोजगाराचाही प्रश्न सुटणार आहे। या सगळ्या विकास कामांमागे विखे कुटुंब असल्याने यावेळी शिर्डी पालिका निवडणुकीत विखे गटाचा ऐतिहासिक विजय होईल अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। मित्रांनो, शिर्डी पालिकेत विखे गटाला किती जागा मिळतील असे तुम्हाला वाटते? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।